ऍक्ट खाली, पण इट इज नॉट विदिन हिज ज्युरिडिक्शन. तुम्ही त्या ज्युरिडिक्शन खाली जाऊन अर्ज करा, तो अर्ज तुम्हाला इथं करता जाऊन करा अशा ऑर्डर करावी लागते. आणि विदिन फ्रॉम द डेट ऑफ रिसीट विदिन 24 hours यू हॅव टू फाईल दॅट क्लेम इन द प्रॉपर कोर्ट. अशा तऱ्हेची तरतूद म्हणजे जवळजवळ सिव्हिल प्रोसिजर कोडची जी तरतूद आहे त्याच तरतुदी तिकडे आहे. त्याच्यानंतर घाण कुठं होती त्यांच्याकडनं, त्यांचं जे डोक्यात जे घाण होते, कारण म्हणजे पाहून जर तुम्ही तिथे जाऊन ठसकून सांगायला पाहिजे त्यांना तुमचं चुकतंय काहीतरी म्हणून, ते सांगत नाही तुम्ही. हा ते सेक्शन 14 काय सांगतोय की प्रोसिजर दिलेली आहे, त्याच्यामध्ये काय म्हणले की सिव्हिल कोर्टाचे सगळे अधिकार तुम्हाला आहेत. म्हणजे काय अधिकार आहेत? समन्स काढणे, चीफ घेणे, एक्झामिनेशन घेणे, क्रॉस घेणे किंवा कमिशनर नेमणे वगैरे वगैरे. पण ते काय समजतात माहिती का? सिव्हिल कोर्ट सगळे अधिकार आम्ही सिव्हिल कोर्टच आहे. नो, ते जमलिंग करतात. तुम्हाला सिव्हिल कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत, पण तुम्ही सिव्हिल कोर्ट नाही हे तुम्ही त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. भले तुमच्या विरुद्ध निकाल येऊ द्या, इथं कोर्टात त्याला आता ज्युरिडिक्शन आलेलं आहे. हे 2017 पर्यंत हे होतं, म्हणजे असं डेफिनेट असं नव्हतं. पण आता सगळा केस असा डेव्हलप झालेला आहे की दॅट इन्क्वायरी अंडर सेक्शन 5 इज द समरी इन्क्वायरी, इट इज द फॉर्मल इन्क्वायरी, इट नॉट रीच ॲट द फायनॅलिटी. सो द ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट इज नॉट बार. अशा तऱ्हेचा केस आता आलेला आहे. त्यामुळं त्यांना घेऊन राहून घाबरून काय करायचे कारण नाही. इथं काय चालतं आता इथं मी बोललं बरं नाही. त्याच्यानंतर सेक्शन 14 खाली पुन्हा 15 खाली ते त्यांना विटनेस तपासायची गरज आहे वगैरे वगैरे. आणि दावा डिसमिस करायचं म्हणजे निकाल द्यायचा काय करायचं ते जे आहे ते 16 खाली दिलेले आहेत त्यांना अधिकार. त्याच्यानंतर 17 खाली त्यांना ऍडजस्टमेंट पण करता येतं. ऍडजस्टमेंटची पण तरतूद आहे, ते करतात ते सगळं. ऍडजस्टमेंट काय किती मागत तेवढं ऍडजस्टमेंट म्हणतो मी, ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर सेक्शन 18 मध्ये पुढे आता थोडासा फरक कसा आहे जरा लक्षात की मायनरच्या वतीनं त्याला हजर म्हणजे प्रतवादी म्हणून हजर होता येतं. म्हणजे त्याच्या गार्डियनला किंवा द पर्सन होईल अपॉइंटेड ॲज गार्डियन ऑर नॅचरल गार्डियन किंवा दावा दाखल करता येतो. दावा पण आता जर एखादा माणूस मयत झाला ड्युरिंग दॅट प्रोसिजर तर काय आहे तरतूद काय आहे? आपल्या इकडे 90 days मध्ये तुम्हाला लिगल रेकॉर्डवर घ्यावा लागतात. तिकडं विदिन 1 month you have to file an application before that competent authority to we are the legal heirs, they are the legal heirs, and therefore application to file they join as a legal heirs, legal representative. फरक आहे. लीगल हेअर्स हा शब्द कुठंही वापरलेला नाही, पण आपण जनरली लीगल हेअर वाढत आणलेले नाही. तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोड पण बघा किंवा त्या सेक्शन 18 खाली पण बघा. लीगल हेअर्स असा शब्द नाही, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. आता लीगल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये कोण येतं? वारस तर येतातच, पण समजा एखाद्याला वारसच नाही, पण त्याने एखाद्याच्या बापूसाहेब देशमुखांसारखा जर पक्षकार गेला तर मृत्यूपत्र करून करून वारस नाही मृत्यूपत्र. आणि त्या मृत्यूपत्राच्या आधारे ही बिकम्स द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. तो लीगल हेअर्स होत नाही, पण लीगल रिप्रेझेंटेटिव्ह नक्की होतो. म्हणून सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर 22 मध्ये वा सेक्शन 18 मध्ये लीगल रिप्रेझेंटेटिव्ह असा शब्द वापरलेला आहे. हे मला पण बरेच दिवस माहित नव्हतं, पण बालासाहेब एकदम मृत्यूपत्र घेऊन आले माझ्याकडे. मी बघा आपल्याला वारस, मी त्यांना कुठे ही लीगल हेअर्स कसा होईल? मग ते लीगल रिप्रेझेंटेटिव्हचं जे मला दाखवलं म्हणजे नुसती ज्युनियरशिप तुम्ही करून घेऊन एखाद्या वकिलांना दाखवून हे पण सांगत नाही. त्यामुळं कुठल्याही माझ्या ज्युनियरला तुम्ही विचारा, मोठेपणा म्हणून सांगत नाही. ईच अँड एव्हरीथिंग मुदतीचा दिलेला अर्ज सुद्धा त्यांचे कंटेंट्स तुम्हाला माहीत पाहिजे हे मी नेहमी त्यांना सांगतो. कुठलाही
कुठलीही गोष्ट मी लपवून ठेवत नाही की कशाला ज्युनियरला सांगायचं, असं बिलकुल होत नाही, कुणालाही विचारा तुम्ही. आणि म्हणून त्याचा फायदा मला असा झाला की त्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हचा अर्ज मला बल्लासाहेबांकडून मिळाला. म्हणून पुन्हा पुन्हा ते सेक्शन ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला त्याचा लिगल, नाहीतर आपण सरळ म्हणतो हे काय मी ही वारस आहे का नाही, ते अर्ज नाही, तसं ते वारस असतील पण लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असावे लागतात ते, आणि त्याच्यासाठी मग डॉक्युमेंट लागतो, त्याच्यासाठी सारखी मग बापू साहेबांसाठी वकील नाही मला. हे झालं. त्याच्यानंतर त्याचं जे जजमेंट आहे, मगाशी मी सेक्शन चुकीने सांगितलं जजमेंटचा, त्यांना सेक्शन 20 खाली जजमेंट द्यायचा अधिकार दिले, सेक्शन 20. आता हे जजमेंट देताना त्यांनी ॲज ए कोर्ट म्हणून द्यायचे, ॲज ए कोर्ट अंडर दॅट ॲक्ट, मामलतदार कोर्ट ॲक्टच्या सेक्शन 2 मध्ये त्याची डेफिनेशन केलेली आहे, मामलतदार कोर्ट ॲक्ट. तर त्याच्यामध्ये सिव्हिल कोर्टाचे अधिकार त्यांना 14 खाली दिले, पण कोर्टासारखं ते जजमेंट द्यायचे, इश्यू क्लेम करून ते जजमेंट द्यायचं आहे, बिकॉज दॅट इज द सूट अंडर दॅट ॲक्ट. द जजमेंट विदाउट इश्यू इज इलिगल अँड वाईड अप इन इश्यू, हे सेटल आहे. त्यामुळे त्यांनी जर विदाउट इश्यू जजमेंट दिलं तर त्याचा उपयोग नाही. आता सेक्शन 5 खाली जजमेंट देताना काय तुम्हाला बघावं लागतं की तिथं there are three mandatory things you have to consider. First, there should be an existence of road. इतर रस्ता अस्तित्वात असला पाहिजे, अस्तित्वात असल्याशिवाय ऑब्स्ट्रक्शन होणार नाही. फर्स्ट. सेकंड थिंग इज दॅट नुसतं तिथं रस्ता आहे अस्तित्वात म्हणून ऑब्स्ट्रक्शन झालं, नो, यू हॅव टू प्रूव्ह दॅट व्हॉट इन दॅट रोड इज विथ मी, तो माझ्या वापरात आहे रस्ता, हे तुम्हाला साबित करावं लागतं. अँड फ्रॉम द डेट ऑफ ऑब्स्ट्रक्शन यू हॅव टू फाइल ए अप्लिकेशन बिफोर द कन्सर्न अथॉरिटी इज विदिन 6 months, अँड दिस इज द मॅन्डेटरी. देर इज नो एक्सक्यूज. आपल्या इकडे आता इथं आपण कसं करतो की मला आज माहिती झाली, म्हणजे एक्सटेन्शन लिमिट जे एक्सटेंड करतो आपण दाव्यात, ते मला आज माहिती झाली म्हणून मी 3 वर्षात 12 वर्षात दावा दाखल केलेला आहे. नो, देर इज नो एक्सटेन्शन इज अलाउड अंडर दॅट ॲक्ट ॲज पर सेक्शन 5 ऑफ दॅट ॲक्ट. यू हॅव टू फाइल ए सूट विदिन ए प्रिस्क्राइब पिरियड अँड दॅट इज 6 months अँड दॅट इज मॅन्डेटरी. तुम्हाला तिथं एक्सक्लूड नाही, इवन दो दॅट इज ॲज इट रेटेड ॲज अ application, it is a suit. आपल्या इकडे सुद्धा दाव्यात फक्त एक्सटेन्शन तुम्ही मागू शकता देऊन, पण मुदतीत तुम्हाला इथं सुद्धा एक्सक्यूज नाहीये. एक्सटेन्शन मागू शकता, एक्सप्लेनेशन देऊन दाव्यात एक्सटेन्शन मिळाले असं म्हणू शकता तुम्ही, पण तिथं ती पण व्यवस्था नाही. सो यू हॅव टू फाइल ए सूट विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ ऑब्स्ट्रक्शन अँड दॅट ऑब्स्ट्रक्शन शुड बी प्रूव्ड. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे किती फुटाचा रस्ता आहे हे अर्जात स्पेसिफिक नमूद करावं लागतं. तसं जर नसेल आणि ती कोर्टाने जर त्या ऑर्डर पास केली असेल तर तुम्ही हे काढून टाका, तर दॅट ऑर्डर इज वेग अँड इज लायबल टू बी सेड. आणि अशा वेळेला ती ऑर्डर टिकत नाही. तुम्ही म्हणजे ऍप्लिकेशन घेताना अशी काळजी घ्यावी लागते. So considering all these things, you have to make the clear of all these ingredients under section 5 up to 20 up to 20 जजमेंट पर्यंत. त्याच्या पुढे जे आहे आता तर 21 काय आहे, एक्झिक्युशन. जसे आपण इकडे दरखास्त दाखल करतो तसं तिकडे एक्झिक्युशन आहे, तिथं पण ती दरखास्त आहे, ती तिथल्या विलेज ऑफिसरला ॲड्रेस करायला लागते तुम्ही. आणि म्हणजे अल्टिमेटली इट शुड बी फाइल्ड बिफोर द तहसीलदार. आता आपल्याकडे 12 वर्ष लिमिटेशन आहे दरखास्त दाखल करायचं फ्रॉम द डेट ऑफ लास्ट डिसिजन. तिथं देर इज नो लिमिटेशन टू फाइल द एक्झिक्युशन पिटिशन अंडर सेक्शन इफ द ऑर्डर इज पास अंडर सेक्शन 5.
त्याला लिमिटेशन नाही. पहिल्या पिढीनं जर ऑर्डर घेतली असेल तर दुसरी पिढी सुद्धा त्याचं एक्झिक्युशन करू शकते, त्याला लिमिटेशन नाही. सेक्शन 21 प्रमाणे. त्याच्यानंतर पुढं अपीलाचं काय? अपील, तिथं अपील दिलेलं नाही, तिथं रिव्हिजन दिलेलं आहे. बार ऑफ अपील अंडर सेक्शन 23. आणि ज्या वेळेला तुम्ही रिव्हिजन म्हणून जाता, रिव्हिजन म्हणून कुठलीही गोष्ट दाखल करता, त्यावेळेला तिथं फक्त इलिगॅलिटी चेक करायचा अधिकार आहे. फॅक्च्युअल पोझिशन चेक करतीलच किंवा करावे, इट इज नॉट बाइंडिंग. फक्त लिगली काय चूक झाली तेवढं फक्त सांगा. दॅट मीन्स स्कोप इज व्हेरी लिमिटेड अंडर सेक्शन 23. हे बार आहे, अपील बार आहे. दोन प्रमाणे ते कॉल करू शकतात, रिव्हिजन करू शकतात. सगळ्यात महत्वाचं आता कोर्ट सुद्धा केली काढायला लागले. अलीकडची नवीन कोर्ट आलेली माहीतच नाही. इथं कोर्टात सुद्धा ज्युरिडिक्शन आहे, ज्युरिडिक्शन बार नाही. सिव्हिल प्रोसिजर कोर्टचा दावा सेक्शन 34 खाली चालतो. पण सेक्शन 26 प्रमाणे जी तरतूद दिलेली आहे ती न वाचता कोर्ट आता वर्ण विचारतायत सरकारला का पाठवलं, ती कोर्ट आहे तिकडे. तहसीलदारला का पाठवलं, ती कोर्ट आहे तिकडे. अहो नाही होती कोर्ट. जरा ऐकून घ्या. 26 सेक्शन नीट बघा काय म्हणले. 26 सेक्शन मध्ये नो सूट शॅल लाय अगेन्स्ट द गव्हर्नमेंट or their officers if the suit is filed under this act. ह्या कोर्टाकडे जर तुम्ही सेक्शन 5 खाली दावा केला असेल तर त्या वेळेला गव्हर्नमेंट इज नॉट अ नेसेसरी पार्टी और द ऑफिसर्स ऑफ द गव्हर्नमेंट आर नॉट नेसेसरी पार्टी. But if you came to the civil court and if you asked the declaration about that rule, about that order, not to execute and set aside that order as it is a violation. If your case is like that, then you should ask the declaration first and injunction thereafter. And if you are going to ask the declaration under section 34, then the person or the officer who has passed that order, you have to make a necessary party to the plaintiff. त्यांच्या बॅक अँड बिहाइंड तुम्हाला कुठल्याही माणसानं जर काय केलं असेल तर त्याच्या बॅक अँड बिहाइंड तुम्हाला ऑर्डर घेता येत नाही. आणि घेतली तर ती त्यांच्यावर बंधनकारक नाही. दिस इज द व्हेरी सिम्पल लॉ. पण नाही आता तसे आता कैफियतीत हक्क घेतली नसताना देखील असे वर्ण आता प्रश्न यायला लागलेले आहे. धोक्याची घंटा आहे, त्याच्यात धोक्याची घंटा आहे. त्याच्यावर कितीतरी केस लॉ डेव्हलप झालेला आहे की सिव्हिल कोर्टात ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला ज्या कोणी अधिकाऱ्यानं जी ऑर्डर पास केलेली आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा तो गव्हर्नमेंट आणि नंतर 2 नंबरला त्याला पक्षकार करावं लागतं. आणि म्हणून त्यांना हे पण सांगा, म्हणजे सांगायची वेळ आता आपल्यावर आलेली आहे की सेक्शन 80 जरा नीट वाचून बघा. त्यांना दाखवा सेक्शन 80 मध्ये काय तरतूद केलेली आहे. 81 प्रमाणे इफ यू हॅव टू फाइल अ सूट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट और देअर ऑफिसर असा शब्द वापरला. नुसत्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध दावा असा शब्द वापरला. म्हणून 2 महिन्याची नोटीस त्यांना दिलेली आहे. आणि 82च्या तरतुदीप्रमाणे इफ यू वांट टू फाइल अ सूट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट और इट्स ऑफिसर ज्या वेळेला शब्द वापरता त्यावेळेला तो ऑफिसर कंपल्सरी पार्टी आहे. रिमेंबर दिस. पण ते आता जरा थोडं हे आहे म्हणजे हरकत घ्यायची काय त्याला कोणाचा त्याचा राईट आहे. आणि ह्याच्या संबंधी ज्या वेळेला माझं एका कोर्टापुढे आर्ग्युमेंट झालं ह्या मुद्द्यावर त्यावेळेला बापूसाहेब मी चर्चा केली. असं जर ते कोर्ट म्हणत असेल तुम्हाला म्हणजे ते कशाला केलं पाहिजे तर मग आपण वकिली बंद केलेली बरे असं त्यांची डिक्लेरेशन तुम्ही मागता ना. कुणाच्या विरुद्ध समजा एखाद्या माणसाच्या विरुद्ध डिक्लेरेशन मागायचं त्यालाच पार्टी करायची नाही चालेल. तो चालेल ना. साधी गोष्ट आहे ना. कॉमन सेन्स आहे. ह्याला कायदा तरी कशाला. सो रिमेंबर ऑल दिस थिंग. म्हणून त्या सेक्शन 5 खालच्या तरतुदी आहेत. सेक्शन 5 to सेक्शन
26 आणि विशेषतः 26 ला हे सगळ्यांनी आता कमोच आहे, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. ज्युनियरवरती ऐकायला तयार नाही आपण, ज्युनियरला ऐकायला तयार नाही तुम्ही सगळ्या कोर्टात तशी परिस्थिती. एकूण आमची एकेकाळी सरकारी वकील होती, काय झालं की 9 याचा अर्ज आहे 9 पण सुदैवाने काय झालं 9 ते कधी डिसाईडला आलेच नाही. 9 सगळे अर्ज डिसमिस झाले, 10वी डिग्री झाली. आता तो 9 आता आपल्या ह्याच्यातल्या तरतुदीप्रमाणे इट विल बी डिसाइडेड ॲट द टाइम ऑफ फायनल हिअरिंग असं आलेलं. आता ते गेल्यापासून 7-11 सुरू झाले. हे असं न करता पक्षकाराचं हित ठेवून या सगळ्या पुस्तकांचा अवलंब करून याच्यावर बराचसा टेस्ट आता डेव्हलप झालेला आहे. म्हणजे त्याच्या पुढं जो येतो आता पुढचं ते झालं सेक्शन 5. आता पुढं जो सेक्शन आहे तो 143 आहे. आता 143 मध्ये काय आहे, बरेच लोक असं म्हणतात की नवीन रस्ता मागण्याचा अर्थ नाही, तसं इंटरप्रिटेशन निघत नाही. नवीन रस्ता कुठे लिहिलेलं नवीन रस्ता द्या ची मागणी तुम्हाला बांधावरून ती करता येते, त्याचा अर्थ नवीन रस्ता द्या असं कसं होईल, तसं होत नाही, तसा अर्थ निघत नाही. पण म्हणता येतात आता लोक म्हणता येत म्हणू द्या, काय आपल्याला कुठून तरी रस्ताच पाहिजे. तिथं सुद्धा 143 मध्ये गंमत अशी आता 143च्या ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला सायमल्टेनियसली तुम्हाला 138च्या तरतुदी बघावं. आता 138 आणि 143चा संबंध काय, हा रस्त्याचा सेक्शन तो बाउंड्री डिस्प्यूटचा सेक्शन संबंध कसा येतो इथं, होय संबंध येतो, एका कारणासाठी संबंध येतो. आता सेक्शन 138 ची ज्या वेळेला तुम्ही तरतूद बघता त्यावेळेला सेक्शन 2 ची समरी सेटलमेंट ऑफ बाउंड्री आहे. सेटलमेंट ऑफ बाउंड्री मोजणी झाली, प्रांताकडे अर्ज दिला 138(2) प्रमाणे समरी इन्क्वायरी इविक्ट. त्याच्यानंतर त्याच्या कलम 3 मध्ये 3 किंवा 4 असेल, तुम्हाला त्या सेक्शनच्या विरुद्ध त्या ऑर्डरच्या विरुद्ध सिव्हिल कोर्टात दावा दाखल करता येतो. आणि त्याच्यातल्या 4 मध्ये काय म्हणलंय, प्रोव्हिजो दिलाय. प्रोव्हिजो दिलाय ती ऑर्डर सेट असाइड करून तुम्हाला मागता येते इथं सुद्धा, पण विदिन 1 इयर फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर किंवा लास्ट डेट ऑफ ऑर्डर, म्हणजे त्यांच्या अथॉरिटी संपल्यानंतर. अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही सिव्हिल कोर्टात दावा करता त्यावेळेला त्याला एक प्रोव्हिजन दिला. 138 आणि 143 जर तरतुदी आपण सायमल्टेनियसली पाहिल्या तर ते आपल्याला लगेच लक्षात येतं गव्हर्नमेंट की वाय गव्हर्नमेंट इज अ नेसेसरी पार्टी. 138 मध्ये प्रोव्हिजो मध्ये इफ द सूट इज फाइल्ड ऑन द बेसिस ऑफ टायटल, मी मालक आहे असे जाहीर होऊन मिळावे सगळ्या क्षेत्राचा, अशा ज्या वेळेला तुम्ही दावा करता त्यावेळेला गव्हर्नमेंट इज नॉट अ नेसेसरी पार्टी. प्रोव्हिजो दिलाय. पण ज्या वेळेला तुम्ही त्या ऑर्डर चॅलेंज कराल, टायटल हा शब्द वापरलाय, त्यावेळेला तुम्हाला गव्हर्नमेंटला पार्टी करायची जरूर नाही. पण ज्या वेळेला तुम्ही त्या ऑर्डर चॅलेंज कराल त्यावेळेला गव्हर्नमेंट इज अ नेसेसरी पार्टी, टायटल हा शब्द जातो. त्या ऑर्डर तुम्ही चॅलेंज करताय, मी त्या दावा जमिनीचा मालक आहे अशी जाहीर होऊन मिळाले ऑन द बेसिस ऑफ टायटल वर ऑर्डर्स घेऊन, तर मग तुम्हाला गव्हर्नमेंटला पार्टी करायची जरूर नाही. पण तुम्ही जर ती ऑर्डर चॅलेंज केली, ते जजमेंट जर चॅलेंज केलं तर ॲज पर माय ओपिनियन द गव्हर्नमेंट इज अ नेसेसरी पार्टी. 138 खाली. आणि पुन्हा 138 खाली काय म्हणले की जर तुम्ही दावा केला असेल तर तुम्हाला तिकडे रिव्हिजन करता येणार नाही, रिव्हिजन इज नॉट मेंटेनेबल. तशी तरतूद 23 मध्ये दिलेली नाही. 23 जो मामलतदार कोर्ट ऍक्टचा जो 23 आहे त्याच्यामध्ये असं कुठंच म्हणलं नाही की इकडे रिव्हिजन केले इकडे दावा केलाय म्हणून तिकडे रिव्हिजन करता येणार नाही, असं त्याच्यात म्हटलेलं नाही. दॅट सेक्शन इज सायलेंट अबाउट दॅट. आणि शेवटी सिव्हिल कोर्ट इज प्रिव्हिल्ड. या आता ह्याच्या पुढं सेक्शन 143. आता मी मगाशी म्हणलं बाउंड्री आणि बाउंड्री कशासाठी इथे लागणार, काय संबंध आहे की तिकडचं ते नकाशा हे ते पानगडी सगळ्या लागतात, तिथं काय आहे तसं हो. या दोन्ही सेक्शन सायमल्टेनियसली जर आपण बघितले तर जवळपास सारखे काय आहे.
की तिथं सुद्धा ज्या वेळेला 2 खाली ऑर्डर पास होते सेक्शन 2 खाली 143च्या, त्यावेळेला तुम्हाला रिव्हिजन करता येतं. तिथं प्रोव्हिजो नाही, रिव्हिजन करता येतं, पण तुम्हाला सिव्हिल कोर्टात विदिन 1 इयर येता येतं. ही जी 1 इयरची तरतूद आहे सिव्हिल कोर्टातली ती दोन्हीकडे सारखी, पण तिथं प्रोव्हिजो अब्सेंट आहे. प्रोव्हिजो तिथं अब्सेंट आहे, तिथं प्रोव्हिजो दिलेलं नाही. गव्हर्नमेंट इज नॉट ए नेसेसरी पार्टी असं तिथं म्हणलेलं नाही, कारण तो सूट नसतो ऑन द बेसिस ऑफ टायटल. कारण एन्क्रोचमेंटमध्ये कुणाचं टायटल हे डिसाईड व्हावं लागतं, म्हणून तिथं ती तरतूद नाही. पण तिथं सुद्धा पुन्हा ज्या वेळेला तुम्ही सिव्हिल कोर्टात येता 143(5) प्रमाणे, त्यावेळेला तुम्हाला तिकडं रिव्हिजन चालत नाही, मेंटेनेबल होत नाही. पण फायसे वर्ष असं दोन्ही सेक्शनमध्ये नाही. ते तुम्ही तिकडे रिव्हिजन केलं तरी तुमचा दावा चालणार नाही असं होत नाही. दावा केला असेल तर रिव्हिजन तिकडे चालत नाही. दॅट इज द प्रोव्हिजन. फायसा वर्षा नाही. पण हे तुम्ही तिकडे रिव्हिजन केलं का तुम्ही, मग इथं दावा कसा चालतो? अहो तुम्ही प्रिव्ही नाही. त्या गोष्टी बारकाईनं आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 143 मध्ये काय आहे? सेक्शन 143 मध्ये बांधावरून रस्त्याला तहसीलदारला रिजनेबल ऍक्सेस पाहिजे, म्हणजे सोयीचा रस्ता द्यायचा त्यांना अधिकार दिलेला आहे. आता बाउंड्री डिस्प्यूट अँड बाउंड्री मार्क रूल्स 1972 त्याच्यामध्ये काय म्हणले, संबंध कसा आहे बघा दोन्ही सेक्शनचा. रूल्स त्या 138 खाली आणि रस्त्याची प्रोव्हिजन 143 खाली. पण त्या बाउंड्री मार्क्स अँड बाउंड्री डिस्प्यूट रूल्स 1972 मध्ये रस्ता किती असावा ह्याची डेफिनेशन दिली. रस्ता किती असावा, त्याचं मोजमाप किती असावं याची डेफिनेशन त्या सेक्शन मध्ये त्या रूल्स मध्ये दिलेली आहे. आणि म्हणून बाउंड्री डिस्प्यूट मार्क्स म्हणजे त्या सेक्शन 138 आणि 143 चा संबंध येतो. आता बाउंड्री डिस्प्यूट अँड बाउंड्री मार्क रूल्स मध्ये जर लँड बागायत असेल, बागायत लँड असेल तर बांध जो आहे तो 0.23 मीटर म्हणजे पाऊण फूट साधारण 0.23 मीटर 23 मीटरचा बांध असला पाहिजे मध्ये बागायत लँड असेल म्हणजे साधारण पाऊण फूट. आणि जिरायत लँड असेल तर 0.46 मीटर म्हणजे साधारण 1.5 फूट. आता परिस्थिती अशी आहे, तुम्हाला तर बांधून रस्ता द्या म्हणलं की तहसीलदारला 143 ने, मग आता बांध तर पाऊण फुटाचा 1.5 फुटाचा कसा रस्ता द्यायचा, काय मग तरतूद काय? म्हणून सेक्शन 143 मध्ये द तहसीलदार इज एम्पावर टू ग्रँड द रोड ओव्हर द बाउंड्रीज. द वर्क used by the legislation is over, not on. ऑन हा शब्द असतात तर तहसीलदारला रिस्ट्रिक्ट झाला असतो, बांधावरूनच द्यायचा, इकडे तिकडे अजिबात जायचं नाही. पण ओव्हर हा शब्द लेजिस्लेशन वापरल्यामुळं तहसीलदारला त्याचे राईट एक्सपांड करायचा अधिकार मिळालेला आहे. आणि त्याचा ते काय फायदा का काय घेतात ते तुम्ही बघा. हे लेजिस्लेशनच्या तरतुदी चांगल्या, उद्देश चांगला आहे. ओव्हर हा शब्द वापरलाय, नॉट ऑन. बांधावरूनच रस्ता द्या असं ते सेक्शन सांगतं. बांधावरून द्या, बांधावरून द्या म्हणजे काय करा, तिकडे 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 सोडा. आता बापूसाहेब सारखे एखादा शेतकरी असेल कशाला बांधावं, माझ्याच नसत्या, माझे एवढे गडपडीत असतो त्याचं क्षेत्र थोडक्यात काय, ज्याचं क्षेत्र जास्त आहे तिथं असं हे होत नाही पांढरे. त्यामुळं एक आणि दुसरी गोष्ट पुन्हा आपला काय झाले की ज्या वेळेला तुम्ही तहसीलदारकडे अर्ज सेक्शन 5 खाली, ज्या वेळेला तुम्ही मामलतदारकडे अर्ज करता की आमचा पूर्वपार वहिवाटीचा रस्ता आहे, तो ह्या आमच्या माणसाने अडवलेला आहे, आमच्या तारखेला तो खुला करून मिळावा, नो असा ज्या वेळेला अर्ज तहसीलदारकडे येतो, मामलेदारकडे येतो कलम 5 खाली, त्यावेळेला इट इज द ड्युटी कास्ट अपॉन दॅट मामलतदार मॅन्डेटरी. नो, I have no right to decide civil rights under the Easementary Act. So, your application is disposed with a direction. Approach to the civil court to get the decide your right. अशी ऑर्डर त्यांनी पास करायची, पण ते तर करत नाही, चालू प्रकरण
प्रिस्क्रिप्शन असेल, नेसेसिटी मागितली असेल सेक्शन 5 खाली किंवा सेक्शन 143 खाली, त्यांना अधिकार नाही. फक्त इजमेंटरी राईट ठरवायचा अधिकार हा सिव्हिल कोर्टालाच आहे. आणि मग तसा जर ते अर्ज आला त्यांच्याकडे तर त्यांनी ती इमिजिएट आम्हाला हे डिसाईड करता येतं, तुम्ही सिव्हिल कोर्टाकडे जावा म्हणून ऑर्डर पास करायची. पण वर्षानुवर्ष अर्ज पेंडिंग आहे अशी त्याच्यातली तरतूद आहे. आणि ह्याच्यावर सगळा केसला डेव्हलप झाला. इजमेंटरी राईट तुम्हाला ठरवता येत नाही, ह्याच्यावर कितीतरी केसेस आपल्याला जसं टायटल त्यांना ठरवता येत नाही तसं. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक तहसीलदार जातात, कशात जातात, तुम्हाला सेक्शन 14 खाली काय सांगितले पंचनामा करा जाऊन म्हणून, तर तुम्ही नियमानं स्वतःच जायचं, मी पंचनामा असं असं झाले केलाय पंचनामा, असाच ऑब्स्ट्रक्शन दिसून आलं म्हणून मी दिला रस्ता. अहो तुम्हीच पंचनामा करणार, तुम्ही सगळ्या गोष्टी करणार, तुम्ही कोणाला तपासतायला नाही, पण नाही येते तिथं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून 2017ला जी केस आहे पहिली डायरेक्ट इनडायरेक्टली होत्या, सिव्हिल कोर्टाला ज्युडिक्शन आहे, कधीच आउटस्टेड होत नाही, कधीही आउटस्टेड होत नाही. सिव्हिल राईट सिव्हिल कोर्टातच ठरवले जातात. पण स्पेसिफिक रेमेडी अवेलेबल आहे म्हणून सिव्हिल कोर्टाला ज्युडिक्शन नाही, दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. या ज्या सेक्शन आहेत ते प्रत्येक ऍक्ट मध्ये ती सेक्शन आहे, प्रत्येक ऍक्ट मध्ये की बार ऑफ ज्युडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट कशाचे, तुम्हाला जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर्स ज्या तुमच्या करायच्या आहेत त्याला सिव्हिल कोर्टाला बार आहे. म्हणजे सिव्हिल कोर्टाला तुम्ही म्हणताय ना, फॉर एक्झाम्पल जर लँड ॲक्विजिशनची केस असेल, लँड अक्वायर करायचं असेल, तर तुम्हाला म्हणता येत नाही दक्षिणेकडचं घ्या आणि उत्तरेकडचं घेऊ नका, असं सिव्हिल कोर्टाला म्हणता येत नाही. ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युडिक्शन आहे. पण तुम्ही जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युडिक्शन वापरून जी ऑर्डर पास केली आहे ती खरी का खोटी, लिगल ऑर इलिगल, दॅट कॅन बी एक्झामिन्ड बाय द सिव्हिल. आणि असं धरून याचा सगळ्याचा उहापोह करून 2017ला मामलतदार कोर्ट खाली केस आलेली आहे. तिथून पुढे आता ते सेटल झाले. इट डज नॉट रीच द फायनॅलिटी. फायनली नाहीये तुम्ही, ती समरी इन्क्वायरी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जो उहापोह व्हायचा तो सिव्हिल कोर्टात व्हायचा आहे. पण आपल्या इथं आता होतंय काय, सेक्शन 26 बार आहे की सिव्हिल कोर्टात बार आहे, त्यात येतात गेट आउट. अहो नाही, जरा ऐकून घ्या, असं नाहीये. सिव्हिल कोर्टाचं ज्युडिक्शन कधीही सेक्शन 9A प्रमाणे बार होत नाही. इवन दो देयर इज अ स्पेसिफिक प्रोव्हिजन मेड अंडर दॅट ऍक्ट ऑफ अपील. ती जी ऑर्डर पास केलेली आहे त्या कॉम्पिटंट अथॉरिटीने ती कायद्याला धरून केलेली आहे का नाही हे बघायचा अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे. आणि त्याप्रमाणे हे सगळं उहापोह करून 2017ची केस आलेली आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्टात दावा 100% मेंटेनवर आहे. आता काही एक केस तर अशी आली आता 2019ला की इंजेक्शन मागा फक्त तुम्ही काय करायचं, इंजेक्शन मागून कोणाच्या विरुद्ध इंजेक्शन मागायचं, गव्हर्नमेंटच्या विरुद्ध काय जरूर नाही तुम्हाला इंजेक्शन मागा, कोणाच्या विरुद्ध मागायचं इंजेक्शन, ॲग्रीड पार्टीच्या विरुद्ध, म्हणजे ज्यांनी कोणी अर्ज केला आहे त्याच्या विरुद्ध इंजेक्शन मागून काय करायचं. उद्या जर कलेक्टरने येऊन त्या तहसीलदारने येऊन सांगितलं नाही मी रस्ता करणार, काय त्या ऑर्डरचा उपयोग काय, पेपरवर टिकली. त्याच्यासाठी पुन्हा आता केस आली ती आणि त्याच्यात फक्त इंजेक्शन सूट मेंटेनेबल धरलाय, होत नाही. इंजेक्शन दिलं, कुणाच्या विरुद्ध दिलं, त्या माणसांच्या विरुद्ध दिलं, पर्सनच्या विरुद्ध दिलं. इंजेक्शन प्रॉपर्टीच्या विरुद्ध कधीच नसतं, इंजेक्शन हे पर्सनच्या अगेन्स्ट असतं. आणि त्यामुळं तुम्हाला त्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या विरुद्धच इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा डिक्लरेशन मागावं लागतं. पण आली आता केस, पण शेटल काय, यू शुड आज द डिक्लरेशन, अदरवाइज सूट इज नॉट मेंटेनेबल. केस शेटल आहे सिन्स बिगिनिंग. एखादी केस आली म्हणून सगळं पहिलं वॉशआउट होतं असं नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीचा विचार करता सेक्शन 15 असेल 13 असेल इजमेंटरी ऍक्टचा, हे 15 सेक्शन 13 सेक्शन बघताना सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, सगळे कागदपत्र त्याच्याकडून घेतले पाहिजे. 7/12 उतारा, मॅप, विशेषतः मॅप त्याच्यात त्या कामात का जरुरीचं आहे, विशेषतः सेक्शन 15 खाली तुम्हाला ते मॅपमध्ये दिसतंय ते
एखादा रस्ता दिसतो, काय दिसायचं दिसतं, नाही दिसत असेल तर मग कुठल्या पद्धतीने तुम्हाला तो प्रूव्ह करायचा, या सगळ्या तरतुदी सेक्शन 15 खाली दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा ओहापोह म्हणजे विचार करूनच सेक्शन 15-13 खाली जायचं, सेक्शन 143 खाली जायचं का सेक्शन 5 खाली जायचं हे आपण ठरवावं लागतं. आणि दुसरे एक आता आणखी अल्टरनेटिव्ह रस्ता आहे किंवा अल्टरनेटिव्ह रस्ता नाही, तहसीलदारने ठरवायची सगळी. अल्टरनेटिव्ह रस्ता जर असेल तर तुमचा अर्ज तेवढ्या ग्राउंडवर नामंजूर करता येत नाही. तो अल्टरनेटिव्ह रस्ता जो आहे तो वेदर इट इज ए रिजनेबल ॲक्सेस, सोयीचा वहिवाटीचा रस्ता आहे की नाही हे बघावं लागतं. रस्ता आहे 5 किलोमीटरवर दुसरा, आणि आता आम्हाला जो मिळतोय तो 2 किलोमीटरचा, 1 किलोमीटरचा. मग अशा वेळेला 5 किलोमीटरमधनं जाणं असं तहसीलदारला म्हणता येत नाही. अल्टरनेटिव्ह रोड आहे पण दॅट इज नॉट रिजनेबल फॉर द पर्पज ऑफ रिजनेबल ॲक्सेस. ह्या सगळ्या गोष्टी तहसीलदारला बघाव्या लागतात. त्यामुळं साधारणतः हे अशी सेक्शन 15-13 आणि सेक्शन 5 आणि 143च्या साधारण अशा तरतुदी आहेत, म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढं. आणि आता शेवटी सांगायचं म्हणजे बाबा हे काय आमच्याच गावचा असल्यामुळं त्याचं काही विशेष नाही, पण बाकीची जी टीम आहे ही एक जावई आहे, त्याला वाटलं सासऱ्याने दोन जे आहेत, एक तर दादाचं ज्युनियर असल्यामुळे त्याला शब्द, कारण मी तुम्हाला त्यातून जरी स्पष्ट सांगतो, मी ह्या भानगडीत मला नको जरा मला हे बोलता येत नाही, पण बसू इतका मागे लागलेला. शेवटी मी ते दादाचं ज्युनियर आहे त्यामुळे मी गप्प बसायचो, नाही म्हणता येईल. शेवटी माझी तक्रार तिने निलेशकडे आणि निलेशला सांगायला लागलं की त्यांना सांगावं, आणि दादांचे माझे रिलेशन असल्यामुळे मी त्यांना डावू शकलो नाही, म्हणून त्यांना सांगितलं बाबा काय निवडून मला थोडं म्हणून तिकडं बोलतो. अशा तऱ्हेने मला बोलायची संधी दिली, त्यामुळे